आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। पहा तरी बालक किती दिव्य तेजमय आहे। स्वामी, हा दिव्यात्मा हा मानवाच्या क्रोधाग्नीस नियंत्रणात ठेवेल। हा ज्याच्यावर प्रसन्न होईल त्याच्या पद, सन्मान, गौरवाची वृद्धी होईल। तो आपल्या जीवनातही यशस्वी होईल स्वामी। आणि म्हणूनच या संपूर्ण ग्रह मंडळात एक प्रमुख स्थान देऊन त्यांना आशीर्वाद द्यावा स्वामी। त्या शिशूचे काय झाले? तो कुठे आहे? आता तो कुठे आहे? तो तुझ्या समक्ष आहे। हो, मीच तो बालक आहे। चिंता करू नका मंगळदेव, आपल्याला या बंधनातून मी मुक्त करेन। बालका, बाहेर जाऊ नकोस। जोवर तू आत आहेस तोपर्यंत तू सुरक्षित आहेस। नाही मंगळदेव, मी इथे थांबणे प्रशस्त नाही। भयाने लपून बसणे हे शूरवीराचे काम नाही, असे माझे पिताश्री सांगतात। भयातच राहशील तर मग तू खूप काही गमावशील। धैर्याने संघर्ष कराल तर तुम्ही काहीही मिळवू शकाल, अन्यथा भीती आपल्या मनात घर करून राहते। भय आणि असहाय्यता आपल्याला बाहेरच पडू देणार नाही। भयभीत असताना संघर्ष केला पाहिजे, तरच विजय आपोआप
आपल्या दिशेने येऊ लागतो. मी सुद्धा लवणाविरुद्ध संघर्ष करेन. पाहत रहा. फार समय नाहीये. गप्पही बसू शकणार नाही. लवकरात लवकर त्याच्याशी 2 हात करून क्षितिजावरील फळ खावायचे आहे. अरे हे लवाणा, हा कसला पराक्रम आहे तुझा? तो केवळ एक बालक आहे. तुला ना दया ना करुणा आहे. जर तू खरंच शक्तिशाली असशील तर प्रकट होऊन बालकाच्या समक्ष येऊन लढ लवाणा. तू भित्र आहेस. भित्र म्हणूनच अदृश्य होऊन निष्पाप बालकावर अत्याचार करीत आहेस. अत्याचार करत आहेस तू बालकावर. तुझ्या अशा वर्तनामुळेच देव आणि दानवांमध्ये नेहमीच वितुष्ट निर्माण झालं आहे. तू बलशाली नाहीयेस. या बालकाच्या शक्तीला घाबरून तू मायावी युद्ध खेळत आहेस. तू एक भयग्रस्त आहेस.
महामायावी लवणाच्या पुढे हा क्षुद्र कीटक किती वेळ टिकू शकेल? त्याच्याशी लढणे इतके सोपे नाही. तुझा अंत निकट आला आहे मर्कटा, तुझा अंत निकट आहे. माझा पुत्र दशाननाचे अनुष्ठान समाप्त होऊ दे. तत्पश्चात इतक्या दूरवर फेकले. या राक्षसाला कसे पराभूत करावे? नेत्रांना दिसत नाही आणि हातीही लागत नाही. तर काय पराभूत करणं संभव नाही? नाही नाही, काहीही असंभव नाही. मला हे संभव करावेच लागेल. मंगळ ग्रहास बंधनातून मुक्त करावेच लागेल. काहीतरी उपाय शोधावाच लागेल. हा, त्याला कसे पाहता येईल आत्ता लक्षात आलं. ह्या क्षुद्र मर्कटास एवढी शक्ती कुठून मिळते? भूतदैत्य कुठून येत आहे ही शक्ती? त्या ऊर्जा स्त्रोताचे मूळ सुमेरू मध्ये आहे. बालकाचे माता पिता कुलदेवीच्या मंदिरात श्रीदेवीची आराधना होम हवन करण्यात मग्न आहेत. त्याचा फलरूप मिळणारी शक्ती त्या बालकाचे रक्षण करत आहे. शक्ती स्त्रोताचे मूळ तिथे आहे. असे आहे तर त्या मुळाचे खंडन करावयास हवे. त्याचा उपाय माझ्याकडे आहे. मला हे सगळे सामान्य समजत आहेत, परंतु ही कैकशी 10 शिरे असणाऱ्या रावणाची माता आहे. महामायावी माझी तंत्रशक्ती काय आहे याची कोणासही कल्पना नाही. कालनेमी आज्ञा माते. तात्काळ सुमेरू राज्यात जा. जशी आज्ञा माते. प्रताप महाजगवंदन वज्रध्वजवनु हिरिदंतवने यज्ञोपवीतव धरिसी दवने सुगमानुग्रह तुहरे ते जय
रुद्रांशाची असामान्य प्रज्ञा, शक्ती, युक्तीने तो प्रत्येक वेळी विजयी झाला आहे. तुझे वचन सत्य आहे. जय हनुमान केशरी पुत्रा, त्याला समाप्त कर. तुझ्या हातूनच या समस्त राक्षसांचा संहार होणार आहे. हे काय, दुष्ट शक्ती विजयी झाली तर नक्षत्रांवर त्यांचा परिणाम होईल. याने सृष्टीचा समतोल ढासळून पृथ्वीवर हाहाकार माजेल. अशा चुकीमुळे मानवच नाही तर दानव कुलाचाही नाश होईल. इतकी बुद्धी नाही का त्या रावणामध्ये? हे विधात्या, आता सोसवत नाही. हे अत्याचार आता सहावत नाहीत. कृपा कर परमेश्वरा, आम्हाला या संकटातून मुक्त करा. महादेवा, मुक्त करा आम्हाला. स्वामी, रुद्रांश आपल्या लक्षापासून अद्याप खूप दूर आहे. समय त्याचा अवधी पार करत आहे. दशानन आपल्या अनुष्ठानाचे पूर्ण फळ प्राप्त करण्याच्या मार्गावर आहे. आपल्याकडून वर प्राप्त केलेला रावण सुद्धा तपस्या करून त्याचे फलित प्राप्त करणार आहे. हट्टी रावण आता कठोर अनुष्ठानात मग्न आहे आणि आता आपल्या कर्तव्यापासून विन्मुख होता येणार नाही. तो आपल्या काळ्या साम्राज्याचा विस्तार संपूर्ण सृष्टी वश करण्याकरिता हवे ते मागितल्याशिवाय राहणार नाही. पवित्र शक्ती आणि दुष्ट शक्ती यांच्या संघर्षात कोणी रावण्याच्याही पक्षात असू शकतं. आपणास नाही वाटत स्वामी? विजय बहुमुखी असतो. स्वार्थ साधण्याकरिता केलेला जप, तप, अनुष्ठानाद्वारे मिळणारे फळ केवळ तात्पुरते असते. त्याचे शाश्वत फळ मिळणार नाही. रावण जरी महान शिवभक्त आहे, ही एक बाजू आहे, तर दुसरी बाजू त्याचा स्वार्थ आहे. अति अहंकारी, दुराचारी आहे. अधिकार, गौरव, प्रतिष्ठा, दैवत्वाचा भ्रम याने त्याच्या विवेकाला झाकाळून टाकले आहे, जो त्याला नक्कीच अवनीतीकडे घेऊन जाईल. अंजना पुत्राचा जन्म लोकोद्धाराकरिता झाला आहे. त्याच्यात अहंकार आणि स्वार्थाकरिता स्थान नाही. दुसऱ्यांच्या सेवेत जन्माचे सार्थक मानणारा सर्व शुभ फळांचा पात्र असतो देवी. त्याचे सत्कार्य नक्कीच त्याच्या शक्तीत परावर्तित होते. ती शक्तीच यशाचा मार्ग बनून लक्ष्याच्या दिशेने घेऊन जाईल.
आणि त्यास रोखणे कोणासही संभव नाही. जय हे जय हनुमान. आता तर मी तुला पाहूच शकतो. हे राक्षस लवाणा, भित्र्या व्यक्तीप्रमाणे मागून का वार करतोस? जर तू बलशाली महादानव आहेस तर माझ्या समोर येऊन माझ्याशी लढण्याचे धाडस करून दाखव. एक बालक असूनही मी तुझ्या समक्ष उभा राहण्यास सज्ज आहे. बालका, तुझे इथून जीवित बाहेर जाणे संभव नाही. माझ्यापासून तुला कोणीही वाचवू शकत नाही. तुझे हे डावपेच चालणार नाहीत. मला काय समजतोस? तुझ्या जीवनाची दोरी कापून टाकेन. अंजना, महाराज घायाळ होऊन अत्यावस्थ स्थितीत पडले आहेत. त्यांची चिकित्सा करणे अत्यावश्यक आहे. महाराज, महाराज, महाराजांना चिकित्सेची आवश्यकता आहे. अशा वेळी महाराणींनी महाराजांच्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. परंतु कोणीतरी सहाय्य करा. सेनापती कुठे आहेत? जा, विद्वासनला बोलवून आणा. जा.